राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में सरकार ने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जनजाति आयोग की स्थापना करने के लिए मित्र मंडल बैठक में मंजूरी प्रदान की है, जिससे आदिवासी समाज की हर समस्या का निवारण किए जाने की जानकारी पत्र परिषद में दी। आदिवासी समुदाय को शिक्षा, स्वास्थ्य सेवा, रोजगार, भूमि, पानी, निवास, सरकारी योजना की सहूलियत आदिवासी समाज तक पहुंचाने के उद्देश्य से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में सरकार ने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जनजाति आयोग की स्थापना करने के लिए मित्र मंडल बैठक में मंजूरी प्रदान की है, जिससे आदिवासी समाज की हर समस्या का निवारण किया जाएगा। सालों से चल रही आदिवासियों की यह मांग पूर्ण होने जाने की जानकारी आयोजित पत्र परिषद में भाजपा शहर जिला अध्यक्ष सुभाष कासन गोट्टूवाल ने दी। इस समय उन्होंने बताया कि कई वर्षों से महाराष्ट्र राज्य अनुसूचित जनजाति आयोग की मांग प्रलंबित थी और केवल घोषणाओं तक ही सीमित थी, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के निर्णय से और आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उइके के प्रयासों से यह मांग प्रत्यक्ष में स्थापित हुई है। आयोग को वैधानिक दर्जा दिया जाएगा, जिसमें एक अध्यक्ष और 4 अशासकीय सदस्य होंगे। आयोग के कार्य के लिए 26 पदों का निर्माण, कार्यालय स्थान, कर्मचारियों, आवश्यक सुविधाओं और मशीनरी की स्थापना के लिए 4.20 करोड़ रुपए का प्रावधान किया गया है। आयोग की स्थापना से अनुसूचित जनजाति समुदाय के मुद्दे पर सीधे और तत्काल निर्णय लिए जा सकेंगे। शिक्षा, स्वास्थ्य, रोजगार, भूमि, पानी, आवास और योजनाओं के क्रियान्वयन जैसे क्षेत्र में समस्याओं पर समय पर नजर रखना और ठोस उपाय लागू करना संभव होगा। विशेष रूप से आयोग इस बात पर कड़ी नजर रखेगा कि सरकार की विभिन्न योजनाएं और रियायतें आदिवासी समुदाय तक पहुंचती है या नहीं और जरूरतमंदों को न्याय सुनिश्चित करेगा। यह अनुसूचित जनजातियों के सशक्तिकरण और उनके अधिकारों के लिए एक निर्णायक कदम है। आयोग की स्थापना से महाराष्ट्र सरकार ने आदिवासी समुदाय के न्यायोचित अधिकारों को मजबूत किया है। यह निर्णय आदिवासी समुदाय को विकास की धारा में मजबूती से एकीकृत करने का और दूरदर्शी निर्णय है। शिक्षा में आने वाली बाधाएं हो, स्वास्थ्य संबंधी समस्याएं हो, जमीन संबंधी मुद्दे हो या सरकारी योजनाओं का लाभ, अब इन सब की सुनवाई एक ही जगह होगी और निर्णय शीघ्रता से लिया जाएगा, ऐसी जानकारी पत्र परिषद में दी। इस पत्र परिषद में भाजपा अनुसूचित मोर्चा महानगर अध्यक्ष धनराज कोवे, अरुण मडावी, अरविंद मडावी, किशोर आत्राम, विक्की मेश्राम, चंद्रकला सोया, दत्तू कोरबते, सीमा मडावी, यशवंत सिदाम आदि उपस्थित थे। महाराष्ट्र राज्याचे आभार मानत असताना महाराष्ट्राचे धडाडीचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी मंत्री डॉक्टर अशोकजी उइके साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय दिला गेला आणि महाराष्ट्र राज्यासाठी स्वतंत्र जनजाती आयोगाची निर्मिती करण्यात आली। आणि यामुळे काय होईल की आपल्या जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या राज्यातल्या सर्व आदिवासीचे जे प्रश्न प्रलंबित राहत होते, वेगवेगळ्या विभागामध्ये लोकांना जावं लागत होतं, तर ते सर्व प्रश्न सामाजिक असो, आर्थिक असो, पारंपरिक असो, आरोग्याचे असो, शिक्षणाचे असो किंवा जमिनी संदर्भातले असो, ते सर्व मार्गी लागणार आहेत आणि एक आनंदाचं वातावरण आहे। देशात आपल्या राज्यातल्या सर्व आदिवासी समाजामध्ये एक आनंदमय वातावरण निर्माण झालेलं आहे। सगळ्यांनी आभार मानलेला आहे आणि अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली आयोगाची मागणी आता भाजप सरकारने इथे पूर्ण केलेली आहे। त्यामुळे आम्ही जिल्ह्याच्या वतीने सुद्धा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आनंदाने या सगळ्या याचं स्वागत करतो आहे आणि याचे माहितीचे पुस्तिका ज्या काही परिपत्रक असतील त्या सर्व समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवून आयोग कशी मदत करेल, आयोगातून कुठले प्रश्न सुटतील आणि ते सोडवण्यासाठी तुम्हाला आयोगाशी कसा संपर्क करावा लागेल, त्याचा संपर्क नंबर काय असेल, या सर्वांची माहिती इत्यादी माहितीची अशा पुस्तिका आम्ही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय असो किंवा शबरी विकास महामंडळ असो याच्या वतीने आम्ही सर्वत्र वितरण करणार आणि तळागाळात, खेड्यापाड्यामध्ये, जंगलामध्ये, डोंगरदऱ्यामध्ये राहणारा आमचा आदिवासी बांधव आहे त्याच्यापर्यंत या आयोगाचं महत्त्व पटवून देऊ आणि आयोगाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न मार्गी लावू, याचा आनंद आम्हाला होतो आहे। त्यामुळे आज आम्ही आभार मानून आजचा हा पत्रकार परिषद आयोजित केली होती। आदिवासींच्या न्याय हक्काकरता महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाचा दर्जा आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय पालकमंत्री डॉक्टर अशोकजी उइके यांनी मंत्रिमंडळात दिला। आदिवासींच्या न्याय मागण्या मागील कित्येक वर्षापासून होत्या की हा आयोग झाला पाहिजे। आयोग झाला तर समाजाला न्याय मिळेल, समाजाची संस्कृती समोर येईल, समाजातल्या अडीअडचणी आयोग सोडवेल। सरकारी दरवाजे फुटून सुद्धा कित्येक आदिवासी नाराज होते, पण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि ज्यांनी या आयोग करण्याकरता पाठपुरावा केला असे चंद्रपूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री
आदरणीय डॉक्टर अशोकराव उईके यांनी याला मान्यता दिली, मंत्रिमंडळात मान्यता दिली। त्यामुळे आज सर्व आदिवासी समाजाचे जिल्ह्याचे नेते इथे आले आणि आम्ही त्यांचं स्वागत करत आहे। या आयोगाला निधीसुद्धा दिला, आयोगाला किती स्टाफ राहील ते सुद्धा दिले, आयोगाचं काय कार्य राहील, किती त्यांचे सदस्य राहील याचं सुद्धा नियोजन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये आयोगाचा खरंच फायदा होईल। आणि ही लढाई जुनी होती, 50 वर्षापासून लढाई होती आयोग झाला पाहिजे म्हणून, आणि खरंच आज हा आयोग करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आमच्या आदिवासी बांधवांकडून खूप खूप धन्यवाद देतो।